काय बाबू. आणला किराणा काय आणलाय ए, नको ना. किराणा ए, किराणा अगं मी काय किराणा काय आणला अगं ऐक ना. का आणला ए, ऐक ना. किराणा का आणला तू बाबू. तो काय ऐकू का आणला अगं, काय ऐक. आणला किराणा स्वतःच्या कशा चिक्कूच्या बागान द्राक्षाच्या बागान मोसंबीच्या बागा हा आणि मा काय यायला तोंड लपवितो नको म्हणतो यायला याला वाटत का माझी प्रगती व्हा मी काय नुसतं वापरायला का काय याला का हो ते काय केलं लांब आली. लय लांब आली म्हणजे तुम्ही जर फोनच उचली ना तर मग लांब नको येऊ मग काय करू अरे तू फोन पाय वाजले ना हा तेव्हा माझ्या घरात माझी सून होती माझा हं. पोरगा होता. मग ते काय म्हणत त्यांच्या होते जागता मला फोन उचलता आहे ना. हा काही असं राहतं घरात आणि काय. माया सोन्यात एकत आणि माया मुलात एकच घरात एंट्री लागत काय वाटत नाही आहे ना म्हणजे म्हणजे? जाळा झाला तर गजरीच्या घराचा झाला पाहिजे बा त्याच्या तुम्हाला तुमच्या सुना मुलाचं भ्याव आहे मला माझ्या सुना मुलाचं भ्याव नाही का? अरे मग तो सुना मला खपत आहे. काय खपत मग आणि तुमच्या सुना मुलांना का बरं खपत नाही? कस काय खपल माझा सुना मला. असं कसं आज थोडं चालतं. तो सुना मला सवय होऊन गेली. होईन ना सवय तू त्यांचा फायदा करती. मग मी काय म्हणते हा, बोल. तिकडं गावाच्या खालती नाही का डोंगराला हा, तर तिथे आहे ना 5 बिघ्याचा गट इकायला निघालाय बर. मला पण ना 7 लाख रुपये कमी पडत आहे मला लागत आहे काय म्हणले. पैसे कमी पडत सुटले मला 7 लाख रुपये लागत आहे शाळेत आता एवढं 7 लाख कुठून आणायचे आता? कुठून आणा गाण रा अरे तू असा शब्द टाकीते ना तर मला नुसा घामच फुटत लगेच. गाम म्हणजे आपला आपण चिल्लर पार्टी मध्ये खेळतीच नाही 60-70 रुपयाची गोष्ट वेगळी राहते ती 7 लाख आहे ना ग. हम्म. 700 रुपये साहजिक आहे. मला लागतील तुमच्या पेन्शनवर लोन चढवा पर्सनल लोन आणि हा. मला द्या तेवढे काढून पेन्शन किती लोन भेटेल. किती लाख भेटू दे 2-1 लाख रुपये. कसे काय 2-1 लाख रुपये भेटतील आज एवढी 40-42 हजार रुपये पेन्शन आणि कसे 2 लाख रुपये भेटतील मला बाकीचं माहित नाही मला लागत म्हणजे लागत गजरे आगे तुला आतापर्यंत किती देत आलोय तुला हा माहिती मग दिलं तर काय उपकार केला आणि तू नुसतं मला आज हा. ठेवती. मी बी हातभर केसन मुठभर मास देते तुम्हाला काय फुकट नाही काय म्हणले. मग बरोबर आहे ना मी बी हातभर केसन मुठभर मास देते ना असं हा थोडी ते बरोबर. मला बाकीचं माहित नाही मला 7 लाख रुपये लागतील म्हणजे तो लागतील काय एकदाच दिलं तो काय केलंय. ते काय असू पण मला लागतील हा ना. हा इथून मागे ठीक होतं आता माही सरसून ते बरं, मग मी पोर काय आहे म्हणतो, मग आता द्या ना काहीतरी. हा आता द्या ना काही. हे काय आहे असं ब्लाऊज द्या ना. हे चा. बावळट अण्णा तिला कोण का आला पहिले पैसे द्या चिकूच्या झाडाखाली झोपली. हा, हा. हा? आज मी हाय काय हाय नाही तो फैसलाच करणार आहे मी हा का. हा जसं माझ्या लेख सुनाला माहिती ना हा. तसं मी आज तुमच्या लेख सुना पुढे येऊन तमाशाच करणार आहे नाही 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 घरी नको येऊ. मग हा. घरी आला का तो खेळच केला मग. मग मला तुला पैसे भेटे काय नाही इकडे तिकडे. तू टेन्शन नको घेऊ. ए बाया पण घरापर्यंत अजिबात येऊ नको मला. आतापर्यंत काही सुकळस मानाने दिलंच नाही हा. प्रत्येक टायमाला मला भांडावाच लागतं प्रत्येक टायमाला मला भांडावाच अरे लागतं मग स्वतःहून कोणी देत असतंय हा? का. हा तू कोण देशील का मला स्वतःहून. मग आता तुम्ही कवाय ना हा? कशी मी जवळ आली बसल्यावर तुम्ही चोळू चोळू घेत्याच ना माणसाला आणि मग मग तसं मोकळ्या मानाने हा खिशात हात बी घालावा देवा बरं मी काय म्हणतो हम्म खर्च ते म्हणजे यावर कधी गावाला. यावर आहे 2-3 दिवसांनी मग 2 दिवस यावर मी येऊ का काय. मग तुम्हाला नेणारच या वराला आता पोराला माहिती जरी मी याच्या पोटचा नाही पण मा बापाचे हा म्हणून हा ते तर आहेच. मग मग आता तुला काय 10,000 टाकून देऊ का अं? आता सध्या. काय 10,000 का आला तुला लागत ना घरात काय. 10-1 हजार कुठं 7 लाख रुपये 7 लाख कुठं? 2-3 लाख नाही ना. हं? 2-3 दिवसांनी लागत आहे ना. हा मग आता आत लगेच करायला लागत आहे तुला 7 लाख. 2-3 दिवसांनी द्यायचे ना. मग देतो ना तुला. नाही मला ना. पैसे लागतील मला बाकी देतो म्हटलं ना तुला. तू याला पेमेंट. बरं काला करते तू असे ना. नुसतं हवेत गोळीबार नका मारू तू तुम्ही एक सर काला सरक थोडी बरी मी सरक. लांबच इकडे कोण नाही राहण्यामध्ये. एक सर. किराणा संपलाय लाईट बिल आले तुम्हाला सांगते घरपट्टी आली आहे हम्म. पाणीपट्टी आली आहे गॅसची टाकी संपली आहे किराणा नाही राहिला घरामध्ये एवढा एवढा सुद्धा मग तुम्ही करताय काय का मग ते काय पण. काला करायचं आता त्यांना माहिती आहे आमच्या बापाला पेन्शन चालू आहे. छे, आईला जटी झाली बा. सुने बी कुणी कुणी आली का लगेच मामा नाही येणार का आत्या आज मामा नाही येणार का आत्या आज हा. त्यांना काय माहिती मामा तो काय म्हण नाही येतोय का घेऊन त्याला दत्तूरा. 2 ठिकाणी पाहायचंय. हा? 2 ठिकाणी पाहायचे तू म्हण नाही का. मी काला सांगू त्यांना नाही 20,000 रुपये लागतील मला आता हा. मला ते हे करायचं किराणा आणि ते भरायचं तिथे याच्यावर कोणी घेऊन जा किराणा.
कोणाकून? मी त्याला फोन करू सांगत नको नको काला फोन करते. दुकानदाराकडे माल मग ओळखीचा तुमच्या आहे. जवळच लिस्ट देते, तुम्ही किराणा भरून ठेवायला लावा हा. आणि मला तुम्ही फोन करा, मी आणायला जाईन. मग लिस्ट पाठवून दे मला. हम्म. फोन पेला टाकून दे मला हा व्हॉट्सअपला. पण मला 20,000 रुपये लागतील. 20,000 हम्म. किराण्याचा बाजार करू ना 20,000. नाही किराण्याचा बाजार केल्यावर मग 15 द्या. हा मग ते तर म्हणलं 5,000 होईल ना किराणा. लिस्ट असेल 12-13 हजाराची. शिवायला काय थोडं आहे काय स्वतःवर. हा बरं चल काय लागलं ते तुला देईल त्याच्या लोक. तुला काय आतापर्यंत काही कमी केलं का? तुला दर महिन्याला काय ना अगं मला 50,000 पेन्शन आहे. हम्म. त्या पेन्शन मावाली घरापर्यंत जातच नाही. मग आता सगळी ती जाऊ तो नाही तर आकच- ना जाऊ इकडे तुम्ही एवढा वाढवा करून ठेवला ती कशी काय पेन्शन सगळी तो आकच जाते सगळी तो आकच. हा अजून सोना मुलाला देईल नाही मी रुपये माहिती का मावाल्या. बरं झालं देऊ बी नका. हा तुमच्या सुना मुलाला देशाल आणि माझ्या सून मुल कुठे नेऊन घालू. हा पण त्याला काम धंदे करायला लावा. हम्म. हाय माक म्हणून चाललंय. हाय तुमच्या का म्हणजे हाय तुमची पेन्शन आहे म्हणून नाही हा. चाललं. मी हाय म्हणून चाललंय. ज्या दिवशी मी डोळे झाकील ना हा. त्या दिवशी ते पाहतील चट त्यांचे काम. हा का हा कुठं कामाला जायचं कुठं कामाला नाही हा. जायचं त्यांचे ते पाहतील. बरोबर. बरं मी काय म्हणतो, ऐक हा आता मी तुम्हाला यादी टाकू दे. हा तुला किराणा आणून किराणा करून ठेवतो हा आणि तुला फोन करून तू घेऊन जाय. हा आणि 7 आणि लाख. तुमचा फोन जर नाही आला मला 1 तासामध्ये हा. तर मी घरी येईन. हा मग घरी ये वाटलं. हा आणि काय कर हम्म. तिसऱ्या दिवशी तो जमिनीचा व्यवहार आहे ना हा मग ते व्यवहाराला 2 जण जाऊ. हम्म. तुला 7 लाख रुपये देतो. हा पण हे बाई ही गोष्ट कोणाला कळतं कामा नाही हं? हं? कोणाला कळतं कामा नाही. मी मागा काय सांगू मा सोना मला माहिती नको मला काय व्हायला. ठेसून घ्यायची का मायावाली तुमच्या हा, सुना मुलाजवळ. ते तसं. आणि तो पोरा सोना जवळ म्हणून नको. हा कारण बोलता बोलता माणूस जातं बोलून चालेल. कोणा कोण आणले एवढे पैसे मग बुवा मी असं. लिस्ट देते पाठवून फोनवर. हा. हा जाऊ का मग मी. हा जा तू जा मी जातो. हा. कारण घरी माहीत सून म्हणलो म्हणशील कुठे गेले मामा आणि दादा. आय, 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 आय. जाते पप्पी देऊन जा ना एक. काला पप्पी पिप्पी ते पहिले पैसे पाठवा मी लिस्ट पाठवल्यावर किराणा झाला का मग घरी या चहा प्यायला. असं कर हा. बरं. संध्याकाळच्या हा मग देते 2 सोडून 4 पापी. हा चल बस सून म्हणून म्हणशील कुठे गेले. पूर्वा अगं चल ना पटकन. काय हो? गोणीधर हळूच 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 काय हळूच ठेव. आणलंय? किराणा आहे अगं तेल फुटत. हा, हा, हा. हळू ठेव. लय जड होतं बाबा 40-50 किलोची गोणी. काय आणलंय ह्यात? किराणा आहे किराणा. किराणा? हा आणि मी कधी आणायला लावलं तुम्हाला? अगं तू नाही मग ते दादनी ना किराणा भरून ठेवला होता दुकानात त्या वाहनाच्या. आणि ते मी गावात गेलो दुकानदार म्हणे अगं इकडे म्हणे तो बापानी किराणा भरून ठेवलाय. आणि मग आलो कोणी घेऊन मग. कुणी मामांनी वय? हा मी तर मामांना लिस्ट नाही दिली. नाही नाही. आणला असेल त्यांनी 12,000 किराणा आहे 12. बाप रे. हा 12? आणि तरी ना डबे आणायचे राहिले तेलाचे. अयो. ते 20-20 किलोचे तेलाचे 2 डबे होते. म्हणलं आता एवढं काय जाणार नाही मला मी नंतर येतो. मग आता संध्याकाळी काय करतो मोटरसायकल घेऊन जातो आणि तेलाचे डबे घेऊन येऊ. हा एखाद्या मित्राला घेऊन जातो सोबत. तुम्हाला माहिती का जसं मी लग्न करून आले का तेव्हा पहिल्यांदा असं मी घरात एवढा मोठा किराणा पाहिलंय. अगं पेन्शन आलं असेल त्यांचं. पेन्शन आली तरी ते तुम्हाला कुठे देतात तेव्हा? अगं इतके दिवस नाही दिलं आता देत असतील ना. आणि साखरेची गोणी आणायची राहिली. काय रे काय हा. काय भांडत काय नाही किराणा आलो घेऊन. म्हणलं तुम्हाला काय आलं वजन कुठं दुकानातून. तो कस काय आणला. ते दुकानदार म्हणला तोय बापानी किराणा भरून ठेवलाय हा. घेऊन जाय म्हणे. तो आला आणायचं काही कामच नव्हतं किराणा इकडं. काय झालं आणला तर नाही अरे आज त्याचे पैसे द्यायला माहिती का. पैसे द्या ना तुम्ही मग पेन्शन झालं असलं तर. पेन्शन आलं का टेन्शन नाही आता अजून महिन्याला किती टाइम आहे. पण जाऊ द्या 12,000 म्हणला ते बरं का 12,000 12,000. हा. मामा आणि- तुम्ही घरात एवढं कधीपासून लक्ष द्यायला लागलं? एवढं मोठं राशन आणलं तुम्ही? अरे म्हणलं तर लगेच आणला होता म्हणलं देवा यादी त्याच्या म्हटलं तर पैसे लगेच मागल. आणि तेलच डबे आणायचे राहिलेत अजून. हा ते घेऊन या मग. घेऊन येऊ का मग. हा ते राहू दे आता नको. एवढं काय झालं तुम्हाला आडायला. पहिल्या घरात पडेल त्याला साखर अहो, मग ते काय दुकानातच ठेवायचंय का? हिशोबाला नाही जाणार मी. हो साखर साखर नको आता तो 50 किलोचा कट्टा एक. राहू दे रे नको रे. रिकामे उद्योग करू जास्त अहो मामा आणून द्या ना मग. घरचं आल्यावर काय खराब होणार आता का ते ते? किराणा मुंग्या लागा त्या मग तिकडे काय लागणार नाही नाही का? रे, ते आपल्या यादीला नाही ती. दादा पण किराणा आपलाच आहे तो भरलेला मग आणावं लागेल ना. मी सकाळी जाईल
आणि त्याला सांग कॅन्सल करून टाक. कॅन्सल ना करू, काय मी घेऊन येतो संध्याकाळी. हा तुम्ही हा. घेऊन या जा हा. आताच घेऊन या. संध्याकाळी आणतो. आता चहाला साखरच नाही राहील तुम्हाला. हाय ना. आणि मग काय आता ते बरं मी काय म्हणतो, हा, बोल. मला आता वाटतंय मोटरसायकल घ्यावं एखादी. मग थोडेफार पैसे द्या ना मला. आता मोटरसायकल काल घे तुला. कशाला, म्हणजे ती खराब झाली, जुनी झाली. चालव तिला चालव. नाही मला आहे ना एक 60-70 हजार रुपये द्या ना. अरे आता काय एवढं पैसे आहे का रे? अहो मामा तुम्हाला माहिती का आम्ही 4 लोकांमध्ये फिरता नाही ना, लोक म्हणतात बघा हे कसे चाललेत खटाऱ्या गाडीवर, असं नका ना करू. हा, गाडीला पैसे द्या ना 60-70 हजार. नाही बा, आपल्याला पैसे नाही. असं नका करू. नाही नाही. मामा तुमची एवढी पेन्शन आहे कुठे जाते आता मला खर्चायला लागत ती दुखण्या बाईला याला. एवढे? आणि बरं जाऊ दे, 50-60 हजार रुपये. पुढच्या महिन्यात द्या. आता बरं. किराणा आहे ना, किराणा जवळपास 20-22 हजाराचा हा, किराणा सांगा झालाय. हा, तेलाचे डबे राहिले, गोण्या राहिल्या साखरेच्या. पुढल्या महिन्यात बघू बरं का. तुम्हाला मी रुपये देणार नाही बाबा हो. मला दवाखान्याला यायला त्याला पैसे लागत राहते. हा? अहो तुम्ही एवढे दिवस आम्हाला रुपये तरी दिला का? काय केलं पेन्शनचं? मग आतापर्यंत कोण देतो तुम्हाला? हा, काय पैसे हा? दिले सगळे 2-3 हजार रुपये द्यायचे महिन्याला किराण्याला फक्त. मग आपण त्याच्यात आहे का काही? ह्याच वेळेस का कुठून दिवस उगाला, डायरेक्ट 20 हजार रुपये किराणा भरून दिला आपल्याला. तेच ना. हा, बरं झालं बरं का. पण असंच आम्हाला आहे ना, दर महिन्याला 10-20 हजार द्यात जा. आता रे मी 5-6 महिने देणार किराणा. नाही? बरं जाऊ दे. हा, गोणीधर तेवढं जपून वापरा आता. बर चला घरात चहा ठेवते. हा, चल. हळूच चल. चला चला या. आता ना गेल्या गेल्या याच्यात देटवाला. हा, याचं लय झालंय. हे बाया, बाजाराची चिठ्ठी म्या पाठवली आणि दुकानदाराकडे गेले किराणा आणायला, तर दुकानदार म्हणतो किराणा तर त्याच्या पोरांना नेला. म्हणजे हा मायाशी असं डबलनी वागतो काय? हा, एवढे दिवस नाही आले घरी, पण आता नाही ऐकणार. बाब्या हा. बाहेर ये. वय बाहेर, ए, तू काय झाली? बाहेर वय ये बाप. वय बाहेर. ए, नको ना. किराणा का बरं इकडे ए, आणला? इकडे का आली तू? किराणा का इकडे आणला? अगस किराणा का आणला? ए, इकडं बाबू. आणला. किराणा का आणलाय? ए, नको ना. किराणा ए, अगं मी काय किराणा का आणला? अगं ऐक ना. का आणला? ए, ऐक ना. किराणा का आणला तू? बाबू. तो का ऐकू? का आणला? अगं, का ऐक. आणला? किराणा का अगं, आणला ऐक. तो? ए, ऐक. किराणा का ऐक आणला? ना. किराणा का आणला तो? मी नाही आणलं ग. मग काय झालं, मी गेलो दुकानदाराकडे, त्याच्याकडे यादी दिली. शक्य पंजी खेळतो का माझ्या? शपथ नाही का? शक्य नाही पंजी ना. खेळतो का? तो नाही ना. दांड्यातच घालीन डा. नाही ना. हा. माझे तुला सासरे काय कसं वाटलंय? हात उचलताय तू गप तुम्ही? गा. काय झालं गाजराबाई? हा. यादी बनवली, हम्म, दुकानदाराकडे दिली हम्म. आणि दुकानदाराने किराणा करून ठेवला. आणि मी म्हणलो त्याला, म्हणलं कपडे दुकानदाराकडून येतो, कपडे घ्यायचे तुम्हाला. अगं ऐक ना, ऐक ना. पटकन माझा किराणा मला. अरे त्या- तो. ऐक, किराणा माझा. अरे ऐक, तू किराणा माझा. मारू नको, किराणा. मारू नको फक्त. काय संबंध मारायचा माझा माझ्या किराणा बापाला? दे. संबंध काय? बाबू म्हणजे मारता अरे कसं माझ्या बाप. बापाला? त्याला विचार. हाय. काय झालं? विचार त्याला. तोंड या बाबू, या बाबा, या बाबा, तो असं किरडावानी तोंड ठेवशील का बस? या- काय म्हणले तुम्ही या बाईला? काहीच बरेल नाही रे तो अजून. पहिला एक दात पाडिले मी, दुसरा सुद्धा आता मध्ये घाली. काहीतरी बरं, तुम्ही पांचट बोलले असते ना, तुम्हाला पहिल्यापासून सवय आहे काहीतरी बोलायची. ते आमची जास्त मस्कर चालूच राहते. काय बोलले? पण तिला आज काय झालं, डायरेक्ट घरी चालली मग ती. नाही बोलले काय तुम्हाला? काही बोलले की माझा किराणा होता, तो किराणा का आणला घरी? तुमचा? हा, म्हणजे इथे दुकानदार म्हणला तो आपण भरून ठेवला किराणा घेऊन जाय. मग तो बाप काय वेगळा आहे का काय? म्हणजे म्हणजे वेगळा आहे तो म्हणजे? बापाला विचार मी कोण आहे सांग ना. तो ए बाबा, काय अरे गेलं? गप ना, काय गेलं? काला गागती. अरे काला काय गेलं? गागती. काय गेलं? काय गेलं? तो तोंडात काय अरे गेलं? गागती काला. काय गेलं तो? यो बाबू. सांग. अहो, सांग काय मी केलं कोण? तुम्ही? सांग सांग सांग. यांचा किराणा घेऊन आले का तुम्ही? अरे तू काला गेलता दुकानदाराकडे? म्हणजे हा? आपला किराणा मग लोक घेऊन जाते का? अरे आपला नव्हता तो. मग यांचा किराणा आणला का तुम्ही? काय सांगा तुला आता. तुमचा किराणा आणला असला तर हे बघा गोणी नाही तर घरात आहे, घेऊन जा. हा. घेऊन जा. अहो, उठलेन एक चालायचं मिनिटं. तोंड घेऊन एवढा किराणा कधी पाहिलंय का? तो ठेसू का? अरे गप. ठेसू किराणा लागत अहो, मला. त्यांचा किराणा कशाला आणला तुम्ही? फोन का नाही उचलून. उचली अहो, ती? तुम्हाला कळतंय का काय ते काय म्हणताय? काय? हा? फोन का नाही किराणावरून उचली? भांडण नाही चालली ही त्यांची. मग? जर मला सांग किराणा आणला असतं तर हे बाईने गपचूप घेऊन गेले असते ना. हे वेगळंच काहीतरी मॅटर आहे. काय मॅटर आहे? फोन का नाही उचली ते? फोन काय झालं, फोनचे ना चार्जिंग संपून गेली.
फोनची हा फोनची हो ती चार्जिंग या बाबा, या, या, ती या चार्जिंग बाबा. संपू का ए पर्या संपू दर्रा. का सांग संपू ए का ती पर्या. charging? संपू का या बाबू. संपू का या हा, बाबू. बापले खोडीले मला माहितीये काहीतरी येडं वाकडं बोलला या असेल बाबा. अहो, येडवाकडं नाही. आता ही बाई काय म्हणती, फोन का नाही केला? यांना. फोन का नाही केला? फोनच तुमचा उचलीच बाप नाही काय सगळ्या बायांना फोन करतो का? हाय. काय विषय नेमकं तुमचा तुम्ही एकदा स्पष्ट सांगा आम्हाला काय विषय. आमच्या दरवाजात येऊन असं किराणा- तमाशा घालू नका. किराण्याचा विषय असला ना तर मी पैसे देतो हाय. हा? तुम्ही पैसे दिले असते ना आहे. किराणा भरायला मी हा. पैसे देतो दुकानदाराला बरं, मी काय 17,500 किराणा आहे 17.5 मी काय म्हणतो किराणा केला होता हम्म, दुकानदाराने बरोबर हम्म, पण मी नेमकं म्हणलं दुकानातून जाऊन येऊस तर दुकानदाराने या पोराला पाहिलं हम्म. दुकानदाराला वाटतं तो आपणच किराणा करेल मग पोराला म्हणत जाय घेऊन तो आपण किराणा केलाय महापोर इकडे किराणा घेऊन आलं बरं पोरानं किराणा आणला तेव्हा तू कुठं होता मी कापड दुकानात होतो ना तुला माहितीच नाही झालं घरात किराणा नाही आणला. नाही इकडे आल्यावर कळालं मग का किराणा वापिस नाही केला माझा नाही रे, करायचंच होता का ना नाही केला त्याला तेच समजून सांगत होतो उघड तोंडी. म्हणलं तो आपला नव्हता अशा भरच्या चोऱ्या करायला लागले तुम्ही लोकांच्या चोऱ्या नव्हता करीत मग काय झालं अरे लोकांच्या अबो, गोण्या उचलीता अरे अहो, तो तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही तुमच्या बापाला का म्हणून बोलताय? हा. या बाईचा- हेच ए पाय- बाबा हेच पाय का? अगं गप्प ना, अरे हेच पायला याची मा- तकत मारती का हेच पायला मा तुला घर- काय कमी केलं म्या हेच पायला काय मा कमी घराचा केलं? रस्ता उमजत नाही तुला काय कमी केलं तू का हेच आली पाय. काय कमी केलं म्हणजे नेमकं काय विषय नेमकं अरे हा किराणा तिचा होता काय? या पायांना इकडचं घर का दिसत तिकडचं या बाबा काय या बाबा काय दिसत काय नाही. विषय नेमकं काय मला दिसत सांगा नाही. ऐका ना ऐका ना. तुम्ही मारू का राहिले मला सांगा बरं तुझ्या आधी. बापाला विचार अहो, ते काय म्हणतात? तुम्ही सांगा मा बापनी सांगणार तुझ्या तुम्ही बापाला सांगा. विचार अहो, ते काय अरे म्हणतात? हे तुम्हाला बाई- इकडचं घर दिसतं, तिकडचं घर काय नाही दिसत. म्हणजे ह्यांना काय दोन घर आहे? अरे काय झालं दिसत नाही बापाला आमचं अहो, तुम्हाला काही कळतं का? ही बाई म्हणती माझा कॉल उचलला नाही, ही बाई म्हणती माझं राशन इथं का आणलं, ही बाई म्हणती हेच घर दिसत ते घर का नाही दिसत आहे. ह्याचा अर्थ काय यांची होतोय? चुकी आहे ना. घर काय दिसणार आहे का उचलून नाही हो. संध्याकाळी येतो ना संध्याकाळी घर काय- दिसणार आहे का संध्याकाळी नाही? येतो ना अहो, काय काय विषय संध्याकाळी कशाला जायचं आज कशाला फक्त- जायचं अरे, 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 मुक्कामी ते नको येऊ ये अगं, येतो ना नको येऊ, मुक्कामी ते येतो नको येऊ. येतो तुम्ही आता येणार लय तमाशा घातलाय आमच्या घरापुढं बरं का? येतो ना. ए तू का बस गची चुंदरे हा? हं. येतो कच्ची चुंदरी? येतो तुम्ही येतो माझ्या घरापाशी थांबून मला कशी कच्ची चुंदरी म्हंटले? येतो वय मी हा. बोलले ते काय पहिले विषय? तो सासऱ्याला विचार ओ, या तुमच्या कोण आहेत? हा? पटकन विचार तो सांगा. सासऱ्याला काय? विचार. पटकन सांगा काय किराणा विषय किराणा तिला करू दिलता ओ, तुम्ही आता खोटं बोलले ना, तुम्हाला घरच्याच अरे, खरं- खरं खरं बोल सांगा ना. काय तिला कवर- किराणा कवर करू दिलता. खोटं बोलतो कवर खोटं बोलतो सांगितलं बोल, किराणा करू दिलता खरं बोल खरं किराणा बोल. आरा खरं बोल काय विषय खरं बोल मी कोणी कोण आहे तिचं माल काय? हे काय? आई तर आली आई मला कस का माहित नाही आणि मग ती वर गेलेली कोण होती? माझी मी आहे. 27 वर्षात झालो मला माझी आई माहित नाही का ती आई होती ही पण आई आहे. सावत्र आई कोणती मग ही काही मीच ती कधीपासून आहे? मीच कधीपासून एवढा एवढा होता ना तू मग तेव्हापासून लपड आहे तुमचं पाया पडू द्या तुमच्या माझ्या म्हणजे पाडला असतं तर काय झालं असतं ओ, 27 वर्ष झाले मला अजून माझी आई माहित नाही हा? अहो, ही तुमची सख्खी आई नाहीये हो. अगं पण लपड आहे माझ्या बापात ह्या बाई सोबत मला अजून कळलं कस काय नाही मग हे आम्हाला पण नाही कळालं ना अजूनपर्यंत. तू आत्ता आली का आत्ता आली 2-4 वर्ष झाली मला लहानपणापासून नाही कळलं अहो, काय लाज बीज वाटाय पाहिजे तुम्हाला. ह्या वयात असं करायचं असतं का? आता हे वय आहे का आता तुमच्या लग्नाच्या आधी किती आधी हा लहान होता तसं होतं तुम्हाला कळतं का तुमचं मग भाव सगळं काय मी सगळं मीच पुरीत त्यांना अच्छा मी तरी म्हणलो पेन्शनचे पैसे कुठे जातात किराणा गॅस सगळं सगळं हा ना हा. मग लग्नच करायचं डायरेक्ट मग आणि आता नाहीतर कसं घरी घेऊन यायचं इकडं तर सोन गोणी मुलं असतं. उचला गोणी कोण गोणी डोक्यावर घ्या आणि घराकडे चाला ओ, हे बघा ते आमच्या घरातलं राशन तुम्ही घेऊन नाही हा. जायचं. हा विषय संपला. दुसरा करून काय काय म्हणते? दुसरा माझ्या दुसरा करून सासऱ्याला हा दुसरा किराणा करून देतो तुला मग हा, राहू चला दे. लगेच करून हा, राहू दुसरा द्या. दुसरा किराणा नका करून देऊ दुसरा नवरा करून द्या त्यांना आता. हा. म्हणजे पेन्शनचे पैसे आणि घरात मी येतील. मी कुठे जाऊ तुम्ही दुसरी बायको करा तेच करा कुठं नाही है की नाही काय म्हणतो मग तिला तेच करून द्यावं लागेल ना काय मी म्हणतो म्हणतोय, तू एवढे दिवस झाले पेन्शनचे पैसे कुठे जातात तिला दुसरा नवरा करून दे मग आता हा का याच तोंड किरडावानी ठेची ना गपना अरे गपना त्याला सांगून तू मित्र माझ्या नवऱ्याला काय बोलू नका, समजलं ना? अजून माल एकन माईसून माया पुढे चाळ हा. करीत नाही याला सांग हा. आची बाई म्हणलं काय तिचे चालतंय सुना बोला काहीच माहिती रे काय मला म्हणतो ए पर्या
मी घरी तोंडात जातोय नळी ना घालीन तो ओल्या तोंडात बर का नळी पाहिली कशी हा तिचे सून मुलबाच्या मामाने आले का आत्याला माणसं एवढे भांडत नाही एवढी बाई डेंजर हा आहे. माणसापेक्षा हाणलंय तुम्हाला जास्त मग तिला राग आला ना रे फोन नाही केला ना तिला मी किराणा आणायला तू उचलला असन पेन्शनचे पैसे इकडे गेले का त्या बायच्या घशात इतक्या दिवसाचे हा हा काय हा दर महिन्याचे हा ना हा? आणि पोराला ठेवलं इथं उघड्यावर हाय की नाही बँकेत जायचंय आपल्याला पुढं वा कशाला हा. कशाला वा पुढं बँकेत कशाला जमिनीचं व्यवहार आहे तिच्यावाला मग तुम्ही कशाला चालले तिला 7 लाख लागत आहे 7 लाख 7 लाख काय चक्कर बसला काय तुम्हाला आता बँकेत चला माझ्या सोबत आणि सगळे पैसे काढून द्या ओ चल, जा तुम्ही चल होय पुढं जा. हो पुढं सगळे पैसे घ्यायचे 7 लाख आणि रुपये या कोणा पुढे संग घ्यायचं चालेल? नाही, हा? कोणा संग तू चालेल? चाल ना कोण हा? तुला घे चल तुमच्याकडे बघतो मी लगेच हे बँकेत कुठं व्हायचं. चालवली नाही नाही, हे काच येते आपल्या बँकेत आपण चला वा पुढं हा चल मग त्यांना कुठं बोलवायचं ते बोलवा सांगा नाही, त्यांना नाही. ऍड्रेस तिथं लगेच जागेवर मी कॅश घेणार बँकेतून रुपये देणार नाही या बाईला हा कसा देत नाही पाहते ना हा 7 लाख रुपये म्हणजे काय 7 त्याला रुपये का? खालबात्यात घालून त्याला ठेसून घरी पाठवीन हा. चला वा पुढं ऐ चल रे पण तू तो मागं वय, तो पण मला तू वय अजून मागं, काय तू पुढं वय अगं नाही, नाही. अगं माहिती सोन मला तरी दम काढ हा? सोन मुलं कळतात तुला सुन मूल मग तो सुना मुला का आपण असं भांडतो का पुढं वय तो सुना मुला का पुढं वय मला आज पैसे बी लागल आणि किराणा बी लागल वय पुढं वय बाय. पुढं पुढं वय वय पुढं वय पुढं वय पुढं हा? लगेच बँकेत जायचं सगळे पैसे घेऊन यायचे. हा, चला, चला. तिच्या घशात का उघडायचं आपण? चला. 7 लाख रुपये म्हणजे काय खेळ आहे काय मग हा?